मुंबई गोवा हायवेचं काम लांबल्यानं हायकोर्टाची नाराजी। 31 डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा अवमान कारवाई होणार, कोर्टाचे निर्देश। पश्चिम रेल्वेच्या 6 लोकल फेऱ्यांच्या वेळेत आजपासून बदल, लोकल पकडण्यासाठी पुन्हा वेळेचं गणित बसवावं लागणार। मध्य रेल्वेवर लोकलची गर्दी कमी होणार, हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचा अडथळा दूर। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पत्रिकेवर QR कोड, सर्व विशेष आमंत्रितांच्या पत्रिकांना कोड, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय। छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करणार, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा निर्णय। अयोध्येत गारठा वाढला, तापमान घसरल्यानं जनजीवनावर परिणाम। दिल्लीत शीतलहरींचा प्रकोप, दाट धुक्यानं वाहतुकीवर परिणाम। ज्ञानवापीबद्दलचा अहवाल 4 आठवडे सार्वजनिक करू नका, ASIची वाराणसी कोर्टाला विनंती। मोहित्रांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची लोकसभा सचिवालयाला नोटीस, 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश। दिल्लीत केजरीवालांच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त, CM निवासाकडे जाणारे सर्व रस्ते बंद, कर्मचाऱ्यांनाही रोखलं। गुगल पे, पेटीएमला आता टाटा पेची टक्कर, टाटा कंपनीला रिझर्व्ह बँकेचं पेमेंट लायसन्स। देशात कोरोनानं घेतला 5 जणांचा बळी, 24 तासात 602 नवे रुग्ण। पुणे नॅशनल पार्कमधल्या आशा चित्त्यानं दिला 3 बछड्यांना जन्म, बछड्यांच्या जन्मानं चित्ता संवर्धन मोहिमेच्या आशा पल्लवित। गुरुग्राममधल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर 6 तासांनंतर यश, दिवसाढवळ्या घरात शिरलेला बिबट्या। भारतीय बनावटीच्या शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टमची लवकरच चाचणी, होस्टाईल एअरक्राफ्ट, ड्रोन्स आणि हेलिकॉप्टर्सला करणार लक्ष्य। कारगिलच्या पाणेखारमध्ये पूल बांधून तयार, नागरिकांचा त्रास होणार कमी। इराणच्या साहेब अल जमान मशिदीजवळ भीषण स्फोटात तब्बल 103 जणांचा मृत्यू, इराणमध्ये मोठी खळबळ। इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात हमासचा डिप्टी कमांडर सालेचा मृत्यू, USनं ठेवलं होतं $5 मिलियन बक्षीस। इस्रायल हमास युद्धानंतर बेंजामिन नेत्यानाहूंची लोकप्रियता घसरली, केवळ 15% लोकांची नेत्यानाहूंना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी पसंती। पाकच्या वझिरिस्तानमध्ये 4 दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश, आत्मघातकी हल्लेखोराला घातल्या गोळ्या। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोर्टाचा मोठा दिलासा, बॅट हे निवडणूक चिन्ह पुन्हा बहाल करण्याच्या कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना। निकेश अरोरा ठरले सर्वाधिक वेतन घेणारे एक्झिक्युटिव्ह, गुगल नंतर आता पालो अल्ट्रो नेटवर्कचे CEO। तब्बल 18 कलाकार झळकणार मराठी चित्रपटात, हास्य जत्रा फेम, प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात। बॉलिवूड स्टार आमिरच्या जावई लग्नाला बनियनवर आल्याचा व्हिडिओ व्हायरल, आयरा खाननं जिम ट्रेनर नुपूर शिकरेसोबत बांधली लग्नगाठ।